नद्या या भूमातेच्या रक्तवाहिन्या आहे. आम्ही जर आमचा हजारो वर्षांचा इतिहास जर पाहिला तर मनुष्याने जेव्हा तो आदिमानवाच्या रूपातून सभ्य मानवामध्ये रूपांतरित झाला तेव्हा त्याने वसाहती ज्या केल्या त्या नद्यांच्या कडेला केल्या. नद्यांना जीवनदायिनी असं म्हटलेलं आहे. आज मनुष्य सोडला तर कुठलाही प्राणी प्रकृतीबरोबर छेडछाड करत नाही. आज आम्ही म्हणतो की गंगेमध्ये जर आपण आंघोळ केली तर आपले सगळे पाप धुवून जातात. पूर्वीच्या काळी जर त्वचारोग झाले तर गंगेमध्ये स्नान केलं की ते बरे व्हायचे. आता स्नान केले की रोग होतात, जात नाही. याचा दोष मानवाकडे येतो. जमिनीवर राहणारे जी काही प्राणी आहे किंवा त्यांची संख्या आहे, जीव आहेत, त्या जीवांची तुलना केली तर पाण्यामध्ये राहणाऱ्या जीवांची संख्या प्रचंड आहे. म्हणजे सर्वात मोठं जीवन जर पृथ्वीवर कुठं असेल तर ते कुठे आहे? पाण्यामध्ये. आम्ही शेततळे बांधतो, आम्ही पाणी उपसा करतो, परंतु आम्ही जमिनीचं पुनर्भरण नाही करत. ते काम जर 24 तास कोण करत असेल तर ती झाडं करतात. आमच्यासाठी जमिनीचं जे भूजल पातळी आहे ती संपूर्णपणे तृप्त करण्याचं काम, भरून काढण्याचं काम झाडं करतात. मग मला सांगा, जर आमच्याकडे जर एवढी सुंदर सुविधा आहे निसर्गाची तर आम्ही त्या सुविधेचा वापर करण्याच्या ऐवजी आम्ही त्याची कत्तल का करतो? का बरं? झाडांचा असं काय संबंध आहे? पहिली गोष्ट म्हणजे झाडं नुसतं पाणी धरून ठेवतं असं नाही, झाडं पाऊस पण पाडतात. ते जमिनीच्या आतमध्ये मुळांच्या द्वारे पाण्याचं नियंत्रण करतात, संतुलन करतात आणि हवेमध्ये पानांच्या द्वारे हवेमध्ये आर्द्रतेचं संतुलन करतात. ज्या ज्या ठिकाणी झाडं आहे त्या ठिकाणी जमीन तापत नाही. जमीन तापली तर जमिनीमधला पाण्याचा अंश काय होतो? हवेत उडून जातो. गवत शिल्लक राहत नाही, गवत सुद्धा मरून जातं. आणि जोपर्यंत गवत आहे तोपर्यंत जमिनीतल्या पाण्याचं काय होतं? संरक्षण. जमिनीतलं साठलेलं पाणी हवेत जाणं म्हणजे तुमच्याकडे असलेला पैसा उडवणे. हे पाण्याचं महत्त्व नदीशिवाय दुसरं कोणाला माहीत. आणि नदी ह्या आमच्या रक्तवाहिनी आहे. जर नद्या वाचवायच्या असतील तर तुम्ही झाडं वाचवली पाहिजे, झाडं लावली पाहिजे आणि ती झाडं प्राकृतिकपणे सांभाळली पाहिजे. एकमेकाला जेव्हा तुम्ही भेटवस्तू देता त्यावेळेस आठवण करून एक झाड भेट देत जा. आणि नुसतं भेट देऊ नका, तर त्या झाडाचं काय केलं याचा ऑडिट दरवर्षी करत जा. आणि जो तुमच्या दिलेल्या झाडाचं संगोपन करेल त्याच्यावर प्रेम करा, कारण तोच तुमचं भविष्य काय करणार आहे? तुमच्या पुढच्या पिढ्यांचं सुरक्षित करणार आहे. पाणी शुद्ध करण्याचं यंत्र नुसतं घरात बसून चालणार नाही, हे आम्ही या पृथ्वीवर लावलं पाहिजे. आणि ते पाणी शुद्ध करण्याचं, पाणी साठवून ठेवण्याचं आणि पाऊस पाडण्याचं जे यंत्र आहे ते म्हणजे आहे झाड. आणि एक तरी झाड लावू मित्रा आणि त्याचं संगोपन करू आणि आमच्या सहित पुढच्या पिढ्यांचं जीवन आणि भविष्य उज्ज्वल करू. मित्रो, नद्या या भूमातेच्या रक्तवाहिन्या आहे. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये, हृदयामध्ये ब्लॉकेज होतो तेव्हा त्या माणसाला हार्ट अटॅक येतो आणि त्याचा मृत्यू पण संभवू शकतो. तसं ज्या भूप्रदेशामधील नद्या सुकतात तो भूप्रदेश वाळवंट बनून जातो, निर्जन बनतो, निर्वन बनतो. त्या ठिकाणचं जीवन संपून जातं. आम्ही जर आमचा हजारो वर्षांचा इतिहास जर पाहिला तर मनुष्याने जेव्हा तो आदिमानवाच्या रूपातून सभ्य मानवामध्ये रूपांतरित झाला तेव्हा त्याने वसाहती ज्या केल्या त्या नद्यांच्या कडेला केल्या. जेवढी एवढी मोठी शहरं आहे जगामध्ये ती सर्वच्या सर्व शहरं एकतर नद्यांच्या किनारी आहेत किंवा समुद्राच्या किनारी आहेत. समुद्राच्या किनारी जरी असतील तरी त्या ठिकाणी नद्यांचा, त्या ठिकाणी काय होतोय? त्या समुद्रामध्ये प्रवेश होतो, त्या विसर्जित होत आहे. अशाच ठिकाणी शहर वसलेली आहे. नद्यांना जीवनदायिनी असं म्हटलेलं आहे. गोमाता, भूमाता, ह्याच्या अगोदर जन्मदात्री माता, माता, भूमाता, गोमाता आणि नदी माता. आज आपण बघतो की मनुष्याची ज्या मूलभूत गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यामध्ये अन्नामध्ये पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हवा, पाणी आणि अन्न ह्याच्यामध्ये आज सर्वात जास्त दूषित जर काय असेल तर ते पाणी आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त दूषित असेल तर ती माती आहे. याचं प्रदूषण एवढ्या भयानक प्रकारे होतं आहे आज की मनुष्य रोगराईच्या विळख्यामध्ये आहे. असं कोणतंच मनुष्य नाही आहे की त्याला समस्या नाही. निरोगी मनुष्य दाखवा आणि बक्षीस मिळवा अशा प्रकारची जर जाहिरात भविष्यात आली तर मला वाटतं फारसं काही कौतुक वाटेल नको. आणि त्याला जबाबदार मनुष्य स्वतः आहे. आज आपण जर पाहिलं की जे गोडं पाणी आहे ते या पृथ्वी तलावर अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहे.
आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, या पृथ्वी तलावर जे खारं पाणी आहे त्याचं पर्सेंटेज किती मोठं आहे, 71% आहे. पण त्याच्यामध्ये गोड्या पाण्याचा जो पर्सेंटेज आहे हा 1% आहे. आणि त्या 1%मधलंही बरंचसं पाणी हे बर्फाच्या रूपात आहे, म्हणजे मॅक्झिमम स्वरूपामध्ये. आणि आज तेच ग्लेशियर विरघळत आहेत तापमानामुळे, आणि तेच मोठे मोठे स्लायडर्स बनवून, लँड स्लायडर्स बनवून, मोठे मोठे महापूर बनवून कोसळत आहे मोठ्या मोठ्या पर्वतरांगांवरून सपाटीकडे. तर ही जी भयंकर कथा आहे, या कथेमध्ये सर्वात जर मोठा विनाश जर होणार आहे तर तो मानवाचा होणार. कारण कृत्रिम जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती फक्त मानवाकडे आहे, दुसऱ्या कुठल्या जीवांकडे असं नाही आहे. का तुम्ही पाहिलं कधी एखाद्या किड्याने सिमेंटचा बंगला बांधला किंवा मुंग्यांनी सिमेंटचं वारूळ तयार केलं? असं कधी पाहिलं का, धुवून जाऊ नये म्हणून? आम्ही गोष्टीमध्ये जरी म्हटलो तर चिमणीचं घर मेणाचं आणि कावळ्याचं शेणाचं, म्हणजे त्याच्यामध्ये पण प्राकृतिकच व्यवस्था आहे. म्हणजे पक्षीसुद्धा घरटं बांधताना प्राकृतिक रचनांचा वापर करतात. दुर्दैवाने ते कधी कधी प्लास्टिकचे धागे नेतात, हा भाग वेगळा, परंतु ते मानवाच्या संगतीमुळे झालेलं आहे. आज मनुष्य सोडला तर कुठलाही प्राणी प्रकृतीबरोबर छेडछाड करत नाही, आणि त्याच्यामुळे तो स्वतःच्या पायावरच धोंडे पाडतोय. आणि त्याला जागं करण्याचं काम संत महात्मे करतायत. आपण जर पाहिलं तर दादा गुरु नर्मदा परिक्रमा करताय आणि फक्त पाणी पिऊन जगताय. ह्यासाठी त्यांना पाणी पिण्याची गरज नाही, पण ते पाणी पिऊन जगताय. हा चमत्कार ते कोणासाठी करताय? समाजासाठी करताय. का? या नदीचं पाणी एवढं पौष्टिक आहे का तुम्ही ते पिऊन सतत जगू शकता, हे त्यांना समाजाला सांगायचं आहे. हजारो वर्षांपासून गंगेचं पाणी पिऊन, हजारो साधूंनी गंगोत्रीचं पाणी पिऊन आत्तापर्यंत शेकडो वर्ष तपश्चर्या केली, याचे अनेक दाखले आपल्याकडे आहे. आज आम्ही म्हणतो की गंगेमध्ये जर आपण आंघोळ केली तर आपले सगळं पाप धुवून जातात. पूर्वीच्या काळी जर त्वचारोग झाले तर गंगेमध्ये स्नान केलं की ते बरे व्हायचे. आता स्नान केले की रोग होतात, जात नाही. याचा दोष मानवाकडे येतो. का ही गंगा एवढी पवित्र होती? का ती एवढं पौष्टिक होती? पूर्वी आमच्याकडे मिनरल वॉटर ही कॉन्सेप्ट होती. जेव्हा सुरुवातीला हे पाणी आलं बॉटलीमधलं तेव्हा त्याला मिनरल वॉटर असं म्हणायचे. सामान्य लोकांचा विषय नव्हता. श्रीमंत लोक 5 स्टार हॉटेल्समध्ये जे बॉटलमध्ये पाणी असायचं, आजही ते पाणी उपलब्ध आहे. मिनरल वॉटर आणि डिस्टिल वॉटर किंवा प्युरिफाईड वॉटर जे असतं, आरोचं वॉटर, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मिनरल वॉटर हे जिवंत पाणी, ज्याच्यामध्ये मिनरल्स असतात. पाणीसुद्धा अन्न आहे, हे आम्हाला कधी कळणार आहे? मग पाण्याला जीवन असं का म्हटलेलं आहे? कारण पाणी हे संपूर्ण अन्न आहे. तुम्ही अन्नाशिवाय राहू शकता पण पाण्याशिवाय नाही राहू शकत. म्हणजे पाणी जर पौष्टिक असेल तर ते तुम्हाला शेकडो वर्ष जगू शकतं. नवे नवे पाणी तुम्हाला खूप जास्त वर्ष जगू शकतं, कारण तुमचं शरीर त्या ठिकाणी थकत नाही पचवण्यासाठी. अतिशय हलकं जर गोष्ट काय असेल, अगदी किती जर आजारी माणूस झाला पेशंट, त्याला पहिलं काय पाजलं जातं? पाणी. कारण पाणी पचायला काय एकदम हलकं आहे. हो, पाणीसुद्धा पचतं, पचवलं जातं शरीराकडनं, त्याच्यामधले मिनरल्स घेतले जातात. तुम्ही जर अभ्यासू असाल, तुम्ही जर मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास करत असाल, सूक्ष्म जीवशास्त्राचा, तर लाखो करोडो जीव ह्या पाण्यामध्ये जगतात, त्याच्या शक्तीवर जगतात. नवे नवे समुद्रामध्ये महाकाय देव मासा जो आहे तो सुद्धा पाण्यामध्येच जगतो. विचार करा, जमिनीवर राहणारे जे काही प्राणी आहे किंवा त्यांची संख्या आहे, जीव आहेत, त्या जीवांची तुलना केली तर पाण्यामध्ये राहणाऱ्या जीवांची संख्या प्रचंड आहे. म्हणजे सर्वात मोठं जीवन जर पृथ्वीवर कुठं असेल तर ते कुठे आहे? पाण्यामध्ये. आणि लक्षात ठेवा, या समुद्राला देखील पोषण देण्याचं काम नद्या करतात, हे लक्षात ठेवा. गोड्या पाण्यातून जाणारे जे मिनरल्स आहेत ते त्या समुद्राच्या पाण्याला समृद्ध करतात आणि तिथल्या जीवांना दष्टपुष्ट स्वस्थ करतात. आणि त्याच पाण्यावरती आम्ही पण जगतो. आणि म्हणून हे जे पाणी आहे, मिनरल वॉटर, म्हणजे जे खडकातून आदळून आपटून येतं, ते येताना मिनरल्स घेऊन येतं. माती म्हणजे काय? मिनरलचं साठा आहे. मग ते ज्यावेळेस त्या खडकातून आदळत आपटत येतं, जेव्हा ते वरून उंचावरून खाली पडतं,
तेव्हा हवेमध्ये मिसळतं, हवेतले अनेक वायू त्याच्यामध्ये मिसळतं आणि ते पौष्टिक बनतं. आणि ते पौष्टिक पाणी आम्ही आमचं जीवन जगण्यासाठी वापरतो. मग हे आमच्यापर्यंत आणतं कोण? तर नद्या आणतात. ह्या ज्या नद्या आहे, या नद्यांना आम्ही तीर्थस्थानं म्हणतो. त्यांच्या पाण्याला आम्ही तीर्थ म्हणतो. का? कारण त्याच्यावरच आमचं जीवन आहे. आम्ही कुठलीही गोष्ट धर्माशी आणि जी तुमची आस्था आहे तिच्याशी जोडल्याशिवाय आम्ही तिला महत्त्व देत नाही. हे आमच्या पूर्वजांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी त्यांचा संबंध त्याच्याशी जोडला आणि ते सत्य पण आहे. वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा जर विचार केला तर पाण्याचा संबंध थेट आपल्या जीवनाशी आहे. आणि मग सद्गुरू आज आम्हाला सावध करते, त्या नद्या आम्ही वाचवल्या पाहिजे. मित्रांनो, आपण सौभाग्याने मोसमी प्रदेशामध्ये राहतो म्हणून आम्हाला त्या पाण्याचं तेवढंसं महत्त्व नाही आहे. आमचं कसं आहे माहिती आहे की त्रास तर होतोय पण करतोय सहन आम्ही. एका घरामध्ये ते पाहुणे आले आणि त्या घरामध्ये एक कुत्रं पाळलेलं होतं. ते सोफ्यावर बसलेलं होतं. थोडासा जुनाट सोफा होता, त्याच्यावर ते बसलं होतं. आणि हा पाहुणा काहीतरी बोलायला लागला तर ते कुत्रं मध्येच ओरडायचं, चू 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 काहीतरी करायचं, असा आवाज काढायचं काहीतरी. पाहुणा रंगात आला बोलायला की ते मध्येच ओरडायचं. असं 3-4 वेळा झालं. ते पाहुणे वैतागले आणि यजमानांना म्हटले, का हो, तुमचा हा कुत्रा असा का ओरडतो? तो म्हणे, त्याचं काय आहे, तो जिथे बसला आहे ना तिथे एक खिळा आहे खालून ठोकलेला लाकडाला. बरं मग तो त्याला टोचतो, त्याला टोचला की त्याला सहन नाही झालं का ओरडतो. अहो म्हणे, मग तो ओरडतो तरी उठत का नाही? त्याला त्रास होतो ना. तर म्हणे, नाही एवढाही नाही होत की उठायला पाहिजे. आमचं सगळ्यांचं असंच आहे. आम्हाला त्रास होतो पण चालतंय बुवा, एवढं कशाला, आहे की नाही. कधी कधी आपल्या बुटामध्ये एखादा खडा घुसतो आणि तो पायाला टोचतो. तो टोचतो म्हणजे तोंड वाकडं करतो आपण आणि चालत राहतो. त्यांनी जर शेजारच्याने विचारलं की काय रे बाबा, तू का मधून असं वाकडं तोंड करतो? ते पायामध्ये त्या बुटात खडा गेला रे, मग काढ ना. एवढाही बी रुतत नाही की मग बूट काढावा आणि साफ करा. मधून टोचतोय. आमच्या जीवनामध्ये हेच आहे. मधून जे थोडं दुःख आम्हाला येतं ना ते आम्ही सहन करतो आणि आम्हाला बरं वाटतं. जरा मधूनच मिरची खाल्ली की नंतर गोड गुलाबजाम खायला जरा बरं वाटतं. जेव्हा आम्हाला गोड आणि तिखट जेवण मिळतं तेव्हा आम्हाला जरा बरं वाटतं. नुसतं गोड भेटलं तरी आम्हाला कंटाळा येतो, नुसतं तिखट भेटलं तरी कंटाळा येतो. आम्हाला मौज करायची सवय लागलेली, शरीराला नादी लावायची सवय लागलेली आहे. आणि म्हणून सुख दुःखसुद्धा आम्ही मिरची आणि गोड असंच तिखट आणि गोड, असं आंबट आणि गोड, अशा प्रकारच्या चवीसुद्धा आम्ही जीवनाकडे बघतो. मुळात मुद्दा असा आहे मित्रांनो, आज आम्ही सर्वजण एक धोक्याच्या घंटेच्या पुढे आहोत. आमच्याकडे जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा काय परिस्थिती होती आम्हाला चांगलं ठाऊक आहे. आज काही देशांमध्ये, काही भागामध्ये पूर्णपणे मानवी वसाहत उद्ध्वस्त झालेली आहे. स्थलांतर करता येते तिथून मोठ्या प्रमाणामध्ये. असे खूप सारे देश आहे. आपल्या देशामध्ये पण असा खूप मोठा भाग आहे. मग मला सांगा, नद्यांचं महत्त्व किती मोठं आहे. आज तुम्ही जर कधी देशामध्ये विमानाने प्रवास केला आणि तुम्हाला जर छंद असेल, मला छंद आहे तो, मी कधी पण विमानाने जर प्रवास केला तर मी खाली जमिनीचं निरीक्षण करत असतो. जेव्हा मी प्रवास करतो मला मोठा धक्का बसला की मला थोडंसं कुतूहल आहे की नर्मदा किंवा कावेरी, जग्गी वासुदेव सद्गुरू यांनी कावेरी बचाव अभियान राबवलं आणि ती वाचवण्यासाठी त्यांनी सांगितलं की त्या नदीच्या दोन्ही बाजूला 100 मीटरपर्यंत असा झाडांचा पट्टा तयार करा. मग तुम्ही शेतकरी असाल तर फळझाडं लावा, जर सरकारी जमीन असेल तर वृक्ष संवर्धन करा. मग त्यांनी लाखो झाडं लावण्याचं आवाहन केलं. आपल्या महाराष्ट्र राज्याला देखील 33 कोटी झाडं लावण्याचं आव्हान स्वीकारलं होतं त्या काळामध्ये. म्हणजे हे झाडं जे आहे ते लावणं गरजेचं आहे जर तुम्हाला नद्या जिवंत ठेवायच्या असतील तर. कारण आज जर परिस्थिती अशी आहे की पाऊस उघडू द्या, 2 महिन्यानंतर नद्या वाळलेल्या सुकलेल्या असतात. कोरडं पडावं या
धरती मातेला अशा प्रकारचं कोळं, म्हणजे डोक्यातलं कोळं नव्हे, कोळं म्हणजे जेव्हा डाग पडतो ना आपण, त्याला डाग, पांढरा डाग पडतो, अशा प्रकारचा डाग पडावा, कोळं पडावं, अशी परिस्थिती वरतून आपल्या विमानातून दिसते. फक्त त्याच्या नदीच्या कडेला कुठेतरी हिरवं दिसतं, बाकी सगळं वाळलेलं दिसतं आणि नदी मात्र पूर्ण कोरडी झालेली दिसते. मित्रांनो, आम्ही पाणी सगळं वरती घेतो, आम्ही शेततळे बांधतो, आम्ही पाणी उपसा करतो, परंतु आम्ही जमिनीचं पुनर्भरण नाही करत. ते काम जर 24 तास कोण करत असेल तर ती झाडं करतात. आमच्यासाठी जमिनीचं जे भूजल पातळी आहे ती संपूर्णपणे तृप्त करण्याचं काम, भरून काढण्याचं काम झाडं करतात. पाठीमागे कुणीतरी सर्वे काढला होता की साधी झाडं आहे, लिंबाची झाडं असतील तुमची, आंब्याची असतील, ही झाडं एक एक झाड हजारो लाखो लिटर पाणी त्यांच्या बुंद्यामध्ये खाली मुळांच्या क्षेत्रामध्ये साठवून ठेवतं, मॉइश्चरच्या रूपामध्ये. आपण साधं एक छोटंसं रोपटं जरी गवताचं उपटलं किंवा एखादं झुडूप उपटलं तर त्याच्याभोवती मातीचा किती मोठा गोळा असतो. तो मातीचा गोळा एकत्र धरून कोणी ठेवला तर पाण्यामधील दवबिंदूंनी ठेवला, मॉइश्चरने ठेवला, आर्द्रतेने. बरोबर आहे. मग ती जी आर्द्रता आहे ती त्याच्यामध्ये साठलेली असते. मग ते जे पाणी आहे ते पाणी कणाकणाने फ्लोट होत असतं. आता विचार करा, पाऊस खूप झाला पण साठवायला काहीच नाही. मग आदिवासी भागामध्ये, ज्या डोंगराळ भागामध्ये आज परिस्थिती काय आहे? काल तुम्ही व्हिडिओ पाहिला SCT वैदिकचा, महाराष्ट्रामधील विशेष करून अकोले तालुक्यामधील कुल्लू मनाली, काय म्हटले शेतकरी? पावसाळ्यामध्ये बुडून मारावं की काय अशी परिस्थिती आहे, आणि उन्हाळ्यामध्ये डोळ्यातून पाणी येत नाही, एवढं पाणी इथे कमी पडतं. डोळ्यातून पाणी आणावं की नाही एवढी त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती. बरोबर आहे. म्हणजे साठवून ठेवण्याला महत्व आहे. आज पैसा तुम्ही किती पण कमवला, किती पण खर्च करून टाकला, जवळ काही ठेवलाच नाही तर तुमचं जीवन भिकारत असेल. हां, तुम्हाला अडीअडचणीला अचानक जर गरज पडली तर तुम्हाला पैसा मिळणार नाही. तुम्ही किती पण पैसे असू द्या, पण कुठेतरी काय पाहिजे? स्थावर मालमत्ता पाहिजे, तर तिचा उपयोग होईल. तुमच्याकडे आता शिजवलेला आहार किती पण असू द्या, पण तुमच्याकडे जर कच्चा आहार नसेल तर तुम्ही अडीअडचणीच्या काळामध्ये उपाशी माराल. कोरोनामध्ये काय झालं? जे हातावरची माणसं होती, काही जण उपाशी होती म्हणून मेली, अशी घटना घडली. काम नाही, पैसा नाही, अन्न नाही. अनेक दानशूर लोकांनी दान केलं, अन्नछत्र उघडलं, तो भाग वेगळा, परंतु ज्यांच्यापर्यंत नाही पोहोचलं त्यांचं. सांगण्याचं तात्पर्य असं की पाणी भरपूर, पाऊस भरपूर पडतो म्हणजे तुमच्याकडे पाण्याची उणीव भासणार नाही असं नाही. पावसाळ्यामध्ये पूरच पूर आणि उन्हाळ्यामध्ये टँकर, ही आमची परिस्थिती आहे आजची. हां, याचं कारण काय आहे? साठवून ठेवणारं कोणी नाही आहे. मग साठवून ठेवणारे आमच्याकडे जर बचत गट असतील किंवा बँका असतील तर वॉटर बँक ते कोण आहेत? झाडं आहेत. आणि जर झाडं लाखो लिटर पाणी, जर एक बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड कोटी लिटर पाणी साठवून ठेवतं, कोटी लिटर. म्हणून वडाचं झाड कधीच सुकत नाही. जेव्हा सगळी झाडं दम तोडतात दुष्काळापुढे, तेव्हा वडाचं झाड खंबीरपणे उभं असतं बाबा. का? लाखो नाही करोडो लिटर पाणी ते साठवून ठेवतं. मग मला सांगा, जर आमच्याकडे जर एवढी सुंदर सुविधा आहे निसर्गाची, तर आम्ही त्या सुविधेचा वापर करण्याच्या ऐवजी आम्ही त्याची कत्तल का करतो? हां, आता उन्हाळा येऊ द्या, मग लगेच जाहिरात येते, व्हॉट्सअपवरती मेसेज येतात. काय येतात की आता गाडी पार्किंग करायला तुला सावली पाहिजे, मग पावसाळ्यामध्ये झाड लावत जा. बरोबर आहे की नाही? नाहीतर एक लाकूड तोडे दाखवतात, सगळे तोडलेली झाडं दाखवतात, सावलीसाठी तो सुद्धा एखाद्या झाडाखाली जायचं, तिथे जाऊन बसतो, घाम गाळतो आणि हातामध्ये कुऱ्हाड आहे. बरोबर आहे मित्रांनो? हे जे चित्र आहेत हे दाखवून काही परिस्थिती बदलणार नाही आहे. तर परिस्थिती जर बदलायची असेल तर तुम्हाला झाडं लावली पाहिजे असं सद्गुरू सांगतात. का बरं? झाडांचा असं काय संबंध आहे? पहिली गोष्ट म्हणजे झाडं नुसतं पाणी धरून ठेवता असं नाही, झाडं पाऊस पण पाडतात. हॅलो, ते जमिनीच्या आतमध्ये मुळांच्या द्वारे पाण्याचं नियंत्रण करता, संतुलन करता, आणि हवेमध्ये पानांच्या द्वारे
हवेमध्ये आर्द्रतेचं संतुलन करतं. ह्युमिडिटी बघा, जमिनीमध्ये वापसा आणि वरती आर्द्रता. या आर्द्रतेच्या मदतीने, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की झाडं ज्यावेळेस हवा कोरडी होते, झाडं जमिनीतलं पाणी उचलता आणि काय करता, हवेत सोडता. ज्यावेळेस ते हवेमध्ये पाणी सोडता तेव्हा काय होतं, हवेतलं ह्युमिडिटी काय होते, मेंटेन होते. आणि म्हणून तुम्ही जर कधी पण कुठे एखाद्या झाडाखाली गेलात तर तिथली हवा कशी असते, थंड असते. कारण ते जे काही मॉलिक्युल्स बाहेर टाकतात ते त्याच्या अवतीभोवती हवेमध्ये तरंगत असतात. आणि पाणी उष्णतेला काय करतं, कमी करतं. शोषक आहेत, उष्णतेला काय करतं, शोषून घेतं. उष्णता ते स्वतःमध्ये सामावून घेतं, स्वतःला चार्ज करतं. लक्षात घ्या. म्हणून ते कूलर म्हणून सगळीकडे वापरलं जातं, कुलंट म्हणून. या पृथ्वीवरचं सर्वात स्वस्त आणि उपलब्ध असलेलं कुलंट काय आहे, पाणी आहे. सॉल्वंट पण ते आहे आणि कुलंट पण तेच आहे, लक्षात घ्या. द्रावण पण आणि थंड करणारं द्रावण पण आहे. मग विचार करा, हे जे पाणी झाडांच्या खाली जर थंडावा निर्माण करतं, तर म्हणजे जमिनीमधून होणारं जे काय ऊर्ध्वपातन आहे हवेमध्ये पाण्याचं, ते काय होतं, थांबतं. ज्या ज्या ठिकाणी झाडं आहे त्या ठिकाणी जमीन तापत नाही. जमीन तापली तर जमिनीमधला पाण्याचा अंश काय होतो, हवेत उडून जातो. गवत शिल्लक राहत नाही, गवतसुद्धा मरून जातं. आणि जोपर्यंत गवत आहे तोपर्यंत जमिनीतल्या पाण्याचं काय होतं, संरक्षण. तुम्ही पाहिलं असेल काळ्या जमिनीला 7-7 फुटापर्यंत काय पडतात, भेगा पडतात. लक्षात आहे तुमच्या. आणि खालचं पाणी कुठे जातं, सगळं हवेमध्ये, जे तुमच्या काहीच उपयोगाचं नाही. जमिनीतलं साठलेलं पाणी हवेत जाणं म्हणजे तुमच्याकडे असलेला पैसा उडवणे. हे कळतं का तुम्हाला? उडवणे म्हणजे काय, मनोरंजनासाठी उडवणे, गरज नसताना तो खर्च करणे, याला उडवणे असं म्हणतात. आणि आज झाडांच्या मदतीने हवेमधलं मॉइश्चर मेंटेन होतं. दुसरी गोष्ट, कंडेन्सेशन पण तेच करतं. सांद्रीभवन ज्याला आम्ही म्हणतो, सांद्रीभवन म्हणजे काय, पाण्याचं एकदा वाफेत रूपांतर झालं, इव्हॅपोरेशन म्हणतो, आणि पुन्हा वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये केलं, त्याला सांद्रीभवन असं म्हणतात. म्हणजे त्याला कंडेन्सेशन म्हणतात. तुम्ही जर एखाद्या भांड्यावरती, गॅसवरती भांडं ठेवलं, तिथं काही जर पाणी वगैरे उकळतं, त्याच्यावर तुम्ही जर हात धरला, तुमच्या हाताला काय लागतं, लगेच ओला होतो हात तुमचा, त्यालाच कंडेन्सेशन असं म्हणतात. तुम्ही पाहिलं असेल कुठल्या गाड्यांमध्ये कंडेन्सर असतात बघा, AC मध्ये कंडेन्सर असतो, वाफेचं पाणी करतं आणि पुन्हा ते बाहेर पडतं. पाहिलं असेल ना तुम्ही. आपण म्हणतो अरे याच्यामध्ये पाणी येतं कुठून, या AC मधून बाहेर पाणी कुठून पडतं, कंडेन्सेशन होतं. तशीच प्रक्रिया झाडांच्या माध्यमातून, ज्या वेळेस एखाद्या उंच डोंगरावरती किंवा पठारावरती जेव्हा झाडांची फार मोठ्या प्रमाणे संगोपन होतं, झाडांची वाढ होते, तर ते झाडं टेम्परेचर कमी करतात. आणि टेम्परेचर कमी केल्यामुळे ते ढग त्याच्याकडे काय होतात, आकर्षित होतात. ढगांमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो, झाडांमध्ये निगेटिव्ह चार्ज असतो, दोघांचं काय तयार होतं, आकर्षण. एवढं प्रचंड मोठं जंगल असेल तर ते पूर्ण ढगाला जवळ खेचतं, आणि गारवा लागल्यामुळे त्या वाफेचं पाण्यात रूपांतर होतं आणि तो ढग जड होतो. जसं दादा कोंडके गाणी म्हटले ना, ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळं. हे विज्ञान आहे, पण आम्ही त्याचा अर्थ आमच्या पद्धतीने घेतो. पण ते जे पाणी आहे, ते पाणी अशा पद्धतीने ज्यावेळेस पडतं त्याला आम्ही पाऊस म्हणतो. हल्ली पाऊस हा ढगफुटीसारखाच का पडतो? पूर्वी काय व्हायचं, ही झाडं पाऊस पाडण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारे काय करायची, पातवे तयार करायची, एक रस्ता तयार करायचा, त्याच्यामुळे तो त्याच पॅटर्नमध्ये पाऊस पडायचा. आता आम्ही जंगलं तोडून टाकली, मग त्याला कळतच नाही कुठं पडावते, जिथं जड होतं तिथं पडतं ते. लक्षात घ्या. आणि मग आज आम्ही जर पाहिलं तर पूर्वीच्या काळी आम्ही ज्यावेळेस लहान होतो तेव्हा ढगफुटी चुकून ऐकायला भेटायची, चुकून कधीतरी कुठंतरी. मग ते ती कुठे, हिमाचल प्रदेशमध्ये वगैरे इकडे तिकडं ढग छिद्र पडून फुटावा असं पाणी धो 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 खाली पडतो, तो पाऊस नसतो. जसं तुम्ही खालून रस्त्याने चालले आणि दुसऱ्या मजल्यावरून कुणीतरी बादलीतलं पाणी तुमच्या अंगावर ओतलं, असा प्रकार आहे. तुषार सिंचन आणि पाईपातलं फ्लोमधलं पाणी एवढा फरक येतो.
जेव्हा असा पाऊस पडतो तेव्हा जमिनीचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, पिकांचं नुकसान होतं. आणि म्हणून तुम्हाला जर हे ढगफुटी थांबवायच्या असतील तर तुम्हाला झाडच वाचवतील. पाऊस पडण्याची जी योग्य पद्धती आहे ती फक्त झाडांनाच माहिती आहे, आपल्याला नाही माहिती आहे. ती झाडं काय होत आहे सध्या, संपत आली आहे. आणि म्हणून एक झाड लाव मित्रा, एक झाड लाव. तू एक मुलगा जन्माला घातला ना तर त्याचं जीवन सुरक्षित करण्यासाठी कमीत कमी 10 झाडं लावली पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला पुढच्या पिढीला जन्म घालण्याचा अधिकार नाही असा कायदा करायला पाहिजे सरकारने. दाखवा तू कोणतं झाड वाचवतं. बरोबर आहे. आता ही शिस्तीशिवाय पर्याय नाही. साधू संतांच्या आव्हानाला कोण दाद देणार, बरोबर आहे. आणि म्हणून आज आपण सद्गुरूंचं जे आव्हान आहे की पुरेशी झाडं असतील तर पुरेसा पाऊस पडेल, आणि पुरेसा पाऊस पडला तर नद्या बारमाही वाहतील. आमच्याकडच्या नद्या बारमाही व्हायच्या. हे अनिकेत सरांच्या गावाला गावाचं नावच सावरगाव पाट आहे. का बरं? त्यांच्या गावामध्ये ब्रिटिशकालीन प्रचंड मोठा पाट आहे. म्हणजे कमीत कमी असं समजा तुम्ही की 30-40 फूट 50 फूट उंचीचा काय बांधलेला असा उंच पाट आहे. आणि तो कुठून आलेला आहे? समतल नदीवरून. तिथून तो पाट काढलेला आहे त्यांच्या गावापर्यंत. तर त्यांच्या गावाच्या खालच्या भागाला बागाईत असं म्हणतात. अजूनही त्या शेताला बागाईत असंच नाव आहे. बाकी सगळं गाव कोरडवाहू आणि तेवढा भाग मात्र बागाईत. ते पाटाचं पाणी त्या भागामधल्या लोकांना दिलं जायचं. आणि विशेष बघा, सगळ्या गावाला त्या जमिनी वाटून दिलेल्या होत्या सारख्या. मग जुनी लोक किती हुशार आणि दूरदृष्टी होती त्यांच्या. कुठलं वीज नाही, कुठलं लाईट नाही. मला चांगलं आठवतं एप्रिल-मे महिन्यामध्ये तिथं जो बारव होता त्या बारवामध्ये हौद होता. त्या हौदामध्ये आम्ही सगळे आंघोळ करायला जायचो, खेळायला जायचो. तिथं सगळ्या स्त्रिया, गावच्या स्त्रिया कपडे धुवायच्या, तेच पाणी प्यायला पण घेऊन यायच्या भरून. तेव्हा कुठले टाके आणि कुठले पाईपलाईन आणि कुठला नळ, बरोबर आहे ना. मग ते नदीचं पाणी बारमाही व्हायचं, अगदी मेच्या एंडपर्यंत व्हायचं. थोडंसं कधी कधी कोरडं पडायचं. म्हणजे आम्ही समृद्धी आणली की आम्ही अधोगती आणली, हे आता प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आहे. अशी तुम्हाला व्यवस्था खूप साऱ्या ठिकाणी बघायला मिळते. अहिल्याबाई होळकरांनी गावोगावी बारव बांधले. असे बारव की माणसं पायऱ्यांनी खाली उतरून ते पाणी वर्षभर मिळू शकतील, बादलीने भरून आणतील. विहिरीतलं पाणी बादलीने भरून वरती आणू शकतील. त्याला मोठीची पण सोय आणि पायऱ्यांची पण सोय. पायऱ्यांची सोय याकरता की जेव्हा लोक काशीला प्रवास करायचे तर तीर्थाटन करत असताना रस्त्याने जेव्हा हे तीर्थयात्री प्रवास करायचे, त्या तीर्थयात्रींना असो किंवा विविध प्रकारच्या यात्रांसाठी माणसं जेव्हा प्रवास करायचे तेव्हा त्यांना 100 किलोमीटर जायला सुद्धा 5-5 दिवस लागायचे. मग त्या 5 दिवसांमध्ये त्यांचा जेव्हा जेव्हा मुक्काम व्हायचा त्या बारवांपाशीच मुक्काम व्हायचा आणि तिथे ती सोय केली जायची. पाणी किती महत्त्वाचं आहे हे मला तुम्हाला सांगायचं. आणि म्हणून पाण्याचं महत्त्व नदीशिवाय दुसरं कोणाला माहिती. आणि नदी ह्या आमच्या रक्तवाहिनी आहे. जर नद्या वाचवायच्या असतील तर तुम्ही झाडं वाचवली पाहिजे, झाडं लावली पाहिजे आणि ती झाडं प्राकृतिकपणे सांभाळली पाहिजे. तिला तुम्ही जर रासायनिक शेतीने जर सांभाळणार असाल तर ती न लावली बरी. हात दाखवून अवलक्षण, भीक नको पण कुत्रा आवर, अशा म्हणी मला आठवतात अशा वेळेस. म्हणजे एखाद्याला भिकेमध्ये विष द्यावं असाच काहीचा तो प्रकार आहे. हां, त्यापेक्षा ते उपाशी जगल ना काही दिवस, पण भीक खाऊन तर मरून जाईल ते लवकर. त्याची विलाज करायची पण परिस्थिती नाही आहे. आज मित्रांनो ही परिस्थिती आहे. पुण्य करता पाप घडे. दान धर्म करायला जावं तर आपण जे दानात देतो आहे अन्नदान, ते अन्नदान शुद्ध आहे का? ते समोरच्याला तृप्ती देईल की रोग देईल हे तुम्ही सांगू शकत नाही. हे ज्याचा कार्यक्रम आहे त्याला सुद्धा माहीत नसतं तो काय खाऊ राहिला. ते फक्त त्या केटरिंगवाल्याला माहिती याला आम्ही काय खाऊ घालू. अरे नाशिकमध्ये नामांकित केटरर्सचा कार्यक्रम होता. तुपामध्ये मुगाचा शिरा करायचा होता. तर मी तिथे माझा एक माणूस ठेवला वॉच करण्यासाठी. आणि जेव्हा तो तुपाचा डबा खोलला त्याच्यामध्ये अर्ध तेल आणि अर्ध तूप. बघा गंमत, डबा तुपाचा. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? मनुष्याचा दुश्मन झालेला आहे.
का कोणास ठाऊक माणसं पैशाला फार महत्त्व देत आहे, प्रॉपर्टीला, पदाला. जीवनाला का महत्त्व देत नाही तुम्ही? निरोगी राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा. अरे गरीब राहा पण मस्त मस्त मजेत राहा. कमीत कमी तुमच्या शरीराने तुम्ही श्रीमंत असले, आणि जो शरीराने श्रीमंत नाही ना त्याची श्रीमंती काही कामाची नाही, कवडी मोळ आहे, भिकारी आहे तो. पहिलं तुमचं आरोग्य, तुमच्या परिवाराचं, तुमच्या जवळच्या माणसांचं, ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांचं आरोग्य तुम्हाला जर सांभाळायचं असेल तर नाही निर्मळ जीवन काय करील साबण, असं आमची परिस्थिती आहे. जर पाणी जर निर्मळ नसेल तर तुम्ही किती साबण आणले आणि ते काही उपयोग नाही, उलट ते पाणी आणखीन साबणाचं होईल. कळतं का तुम्हाला? हल्ली परिस्थिती अशी आहे, कपडे धुवायला जातो की खराब करायला जातो हेच कळत नाही. पहिला पाऊस म्हटलं की असे उड्या मारायचे मुलं. आम्ही सगळे पावसामध्ये आनंदाने नाचायचो. अगदी 3 वर्षापूर्वी अनिकेत सर आम्ही सगळे असे गावाकडं उड्या मारत होतो पावसामध्ये. तुम्ही आज जर पहिल्या पावसामध्ये गेलात तर तुमच्या अंगावर, कपड्यांवर डाग पडतात, कारण हवेमध्ये प्रचंड केमिकल आहे. आणि हे सगळं शोषण घेण्याची ताकद झाडांमध्ये आहे. म्हणजे हवा, पाणी आणि अन्न तीनही मातीसहित शुद्ध करण्याची ताकद फक्त झाडांमध्ये आहे, प्राकृतिक झाडांमध्ये आहे. आणि अशी झाडं आम्ही जगवली पाहिजे, लावली पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये एकमेकाला ज्यावेळेस तुम्ही भेटवस्तू देता त्यावेळेस आठवण करून एक झाड भेट देत जा. आणि नुसतं भेट देऊ नका, तर त्या झाडाचं काय केलं याचा ऑडिट दरवर्षी करत जा. आणि जो तुमच्या दिलेल्या झाडाचं संगोपन करेल त्याच्यावर प्रेम करा, कारण तोच तुमचं भविष्य काय करणार आहे, तुमच्या पुढच्या पिढ्यांचं सुरक्षित करणार आहे. लक्षात घ्या, आपल्याला ज्यावेळेस एखादा माणूस चांगलं जेवण खाऊ घालतो ना तेव्हा आपल्याला आनंद होतो, पण त्यांनी शुद्ध पाणी दिलं तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद व्हायला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून आपण किमान आपल्यापासून सुरुवात करू शकतो. जगाचं बघेल, आपण आपल्यापासून सुरुवात करू. आणि जो हे ऐकतोय त्यांनी आजपासून तरी किमान आपल्या वाटेला 10 तरी झाडांचं संगोपन त्यांनी केलं पाहिजे. आयुष्यामध्ये येऊन कमीत कमी 10 झाडं तरी लाव आणि त्यांना मोठं कर. ते झाडं तुला बदल्यामध्ये काय देतात हे बघू नको, फक्त जगव त्यांना. तू त्या 10 झाडांच्या मदतीने करोडो लिटर पाणी साठवलेलं असेल. आज लोक शेततळे करतात, शेतांमध्ये पाहिलं असेल तुम्ही. आणि याला म्हणतात आम्ही आधुनिक शेती करतो. त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे त्याची शेती किती आधुनिक येते, कारण शेततळ्यांचं पाणी नंतर खराब होऊन जातं. ते शुद्ध ठेवण्याचं फार मोठं आव्हान आहे. आणि सर्वात मोठं म्हणजे इव्हॅपरेशन, पाण्याची प्रचंड वाफ होऊन जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीतील जो साठा आहे तो उघडा केला जातो. ते फार विचित्र गोष्ट आहे. तुमचं रक्त एखाद्या सलाईनसारख्या बॉटलमध्ये वर धरलं आणि ते जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये सोडलं परत काढलं, असं जर तुम्ही जर करायला लागले तर काय होईल तुमचं? तशीच परिस्थिती आहे. ते जे पाणी आहे ते ज्यावेळेस जमिनीत असतं तेव्हा ते झाडांच्या संपर्कात असतं, ते जीवन असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही ते उघड्यावर ठेवता ते मृत होऊन जातं. लक्षामध्ये फक्त झाडांना पाणी नको आहे, जिवंत पाणी पाहिजे. हे शेतकऱ्यांना अजून कळलेलं नाही. आपल्याला अमृत जल नावाचं प्रोडक्ट का निर्माण करावं लागलं? कारण हे मेलेल्या पाण्याला जिवंत करण्यासाठी. लक्षात आलं तुमच्या? आणि हे असंच होत राहिलं तर काही दिवसांनी माणसं पण मेलेलंच पाणी पितील. आणि मेलेलं पाणी पिऊन माणसं देखील मुर्दार होतात. पाणी पिल्यावर माणसाला असं फ्रेश वाटायला पाहिजे ना. पण आज पाणी पिल्यावर माणसं कशी होतात? जसं एकदम मटण वगैरे खाल्लं किंवा अगदी फार शिळं अन्न खाल्ल्यावर माणसं कशी सुस्त होतात, तशी कधी काही ठिकाणचं पाणी पिऊन माणसं सुस्त होतात. तुम्हाला अनुभव असेल. मग त्याला म्हणतात फार जड पाणी आहे इकडं. अरे नुसतं पाणी जड नाही, तुझा मेंदू पण जड आहे. तुझा मेंदू जड झाला, तुला कळत नाही आहे की हे पाणी शुद्ध करण्याचं यंत्र नुसतं घरात बसून चालणार नाही, हे आम्ही या पृथ्वीवर लावलं पाहिजे. आणि ते पाणी शुद्ध करण्याचं, पाणी साठवून ठेवण्याचं आणि पाऊस पाडण्याचं जे यंत्र आहे ते म्हणजे आहे झाड. आणि एक तरी झाड लावू मित्रा, आणि त्याचं संगोपन करू आणि आमच्या सहित पुढच्या पिढ्यांचं जीवन आणि भविष्य उज्ज्वल करू.